श्रीधर स्वामींची एवढी समर्थांवर भक्ती होती की त्यांचा हट्टच होता की मला प्रत्यक्ष समर्थांनी अनुग्रह द्यावा. त्यावेळी समर्थ देहामध्ये नव्हते, तरी सुद्धा त्यांच्या हट्टाने, त्यांच्या भक्तीने, त्यांच्या उपासनेने समर्थांनी त्यांना समाधीतून प्रकट होऊन हा अनुग्रह दिला. आणि श्रीधर स्वामींना जसे समर्थ दिसले तसा त्यांच्या हा मुखातून आजचा निरूपणाचा अनुभव बाहेर पडला. ते म्हणतायत, ब्रह्मचर्याचा ओतीव पुतळा. अहो खरोखर ब्रह्मचर्याचा ओतीव पुतळा. आपण मूर्ती बनवतात, काही छिन्नी हातोड्याने करतात, काही ओतीव म्हणजे धातूचा रस घालून हे पुतळे निर्माण केले जातात. पण धातूचे जे पुतळे ओतीव असतात ना, त्या साच्यामध्ये, त्या मुशीमध्ये तो जेव्हा रस ओतला जातो त्यावेळी तो अगदी त्या साच्याच्या कडेमेरेशी जातो. आणि खरोखर तसंच समर्थांची ही अगदी शब्दचित्र म्हणजे आजचा निरूपणाचा भाग आहे. ही संपूर्ण चित्कला मुसावली. जे ब्रह्मतेज आहे ते त्यांच्यामध्ये त्यांना प्रत्यक्ष दिसलं, म्हणून ब्रह्मचर्याचा ओतीव पुतळा. आपल्याकडे ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम असे 4 आश्रम सांगितलेले आहेत. ब्रह्मचर्य पाळणं हे अत्यंत कठीण सांगितलेलं आहे. म्हणून पूर्वीच्या काळी गुरुगृही हे शिक्षणासाठी पाठवत असत आणि तेव्हा ब्रह्मचर्याश्रम घेतला जात असे, म्हणजे मौंजी बंधनाच्या वेळी. पण आज आपल्याला दिसतंय की सकाळी मुंज झाली की संध्याकाळी लगेच सोड मुंज. म्हणजे तो मुलगा कुठल्याच आश्रमात नसतो. आणि आज आपल्याला मुलांची वृत्ती दिसते किती अस्थिर वृत्ती आहे. पण ब्रह्मचर्य, कडकडीत ब्रह्मचर्य आमच्या समर्थांनी पाळलेलं आहे. म्हणून पहिला जो आपण श्लोक बघितला ते त्यांचं जीवन चरित्रच आहे की त्यांच्या आयुष्याचे जर आपण भाग केले तर 12-12 वर्षाचे दिसतात. पहिले 12 वर्ष त्यांचं बालपण आहे. त्यानंतर त्यांनी लग्नाच्या मंडपातून तिथून ते निघून गेले आणि तिथे पुरस्चरण केले. तिथून जेव्हा भारत भ्रमण केले तेव्हा प्रभू रामचंद्रांनी त्यांना जो अनुग्रह दिलेला होता तेव्हा त्यांच्या मनात असं आलं की आता प्रत्यक्ष प्रभूंची भेटी झालेली आहे, मग आता या जीवाचं सार्थक झालेलं आहे, आता कशाला हा देह. म्हणून समर्थांनी मंदाकिनीमध्ये हा देह झोपून दिलाय. तेव्हा रामरायांनी त्यांना हातात उचलून झेलून धरलंय आणि ते सांगताय की तुझा जन्म एवढ्यासाठी नाहीये, तुझ्या हातून महान कार्य व्हायचंय. आता ही तनु तुझी नाही, ही तनु माझी आहे आणि तुला राष्ट्राचा, राष्ट्रधर्माचा प्रचार आणि प्रसार करायचा आहे आणि तसाच रामनामाचा सुद्धा प्रसार आणि प्रचार करायचा आहे. हे तुझं कार्य आहे. आणि म्हणून त्यासाठी समर्थांनी जी भूमी, कर्मभूमी शोधली ती म्हणजे आपली महाराष्ट्र भूमी. म्हणून महाराष्ट्र भूमी इतकी भाग्यवान भूमी सांगितलेली आहे की ह्या भूमीमध्ये संतांची मानवी आळी त्यावेळी निर्माण झालेली होती. अनेक संत सत्पुरुष इथे जन्माला आले आणि त्यांनी राष्ट्र कार्य केले. समर्थांचं जीवन जर आपण बघितलं तर त्यांनी आयुष्याचा प्रत्येक क्षण हा आपल्या राष्ट्रासाठी वेगवेगळा दिसतो. त्यांची मूळ भक्ती होती ती प्रभू रामचंद्रांवरती होती. पण त्यांनी जी मंदिर स्थापन केली ती मात्र मारुतीरायांची केली. आजही आपण 11 मारुती हे समर्थ स्थापित या सहलीला जातो. मग हे समर्थांनी ही 2 दैवत समाजापुढे ठेवली. ती कशासाठी? कारण समाज निद्रिस्त झालेला होता. त्या समाजाला जागृत करण्यासाठी म्हणून समर्थांनी कोदंडधारी राम हे दैवत ठेवलंय. आणि नुसतं तुम्ही उपासना करून तुम्हाला तुमचं राज्य, तुमचं स्वातंत्र्य मिळणार नाही, तुम्हाला शक्तीची उपासना करायला पाहिजे. म्हणून त्यांनी जागोजागी मारुतीची मंदिरं स्थापन केली. एवढेच नव्हे तर आखाडे सुद्धा त्यांनी निर्माण केले.
आणि तरुण पिढीचं तरुणांची संघटना त्यांनी आपल्याला केलेली दिसते. एवढंच नव्हे तर त्यांनी सगळ्यांना उपदेशपर 3 त्यांचे वाङ्मय आपल्याला दिसतं की आत्माराम आहे, दासबोध आहे आणि मनोबोध म्हणजे मनाचे श्लोक. अहो ह्या 3ही वाङ्मयामध्ये आपल्याला वेदवाणीच दिसते. कारण त्या काळामध्ये त्यांनी जे पुरस्चरण केलं त्यावेळी त्यांचा दिनक्रम हा बघण्यासारखा आहे की पंचपंच उषकाली उठावं, स्नान संध्यादी करावी आणि कमरेपर्यंत पाण्यामध्ये त्या नंदिनीच्या संगमावर गायत्री पुरस्चरण त्यांनी केलं. म्हणजे असं सांगितलं जातं की कमरेपर्यंत त्यांचे पाय हे पांढरे पडलेले होते पाण्यामध्ये उभं राहून आणि माशांनी पावलं खाल्लेली होती. त्यानंतर दुपारी मधुकरी मागायला जायचं. मधुकरी मागायचे आणि ती मधुकरी तशीच्या तशी खायची नाही, बरं पाण्यात बुडवून ती मधुकरी खायची. का? वासना जायला नको, आज मला पुरणपोळी मिळाली, उद्या पण पुरणपोळी मिळावी, ही वासना जायला नको म्हणून नदीच्या पात्रामध्ये ती शिदोरी बुडवावी आणि ती सेवन करावी. दुपारी अनेक ग्रंथांचं वाचन म्हणजे दासबोध जर आपण वाचला तर त्याच्यामध्ये शिवगीता आहे, नंतर अनेक 13 प्रकारच्या गीतांचं त्यांनी अध्ययन केलं. श्रवण भक्तीसाठी पुन्हा काळ्या रामाच्या मंदिरात जावं असे त्यांनी अनेक कष्ट केले आणि त्याशिवाय दररोज 700 सूर्य नमस्कार ते घालत होते. म्हणजे बलसंपन्न करण्यासाठी. म्हणून समर्थ कधी आजारी पडले असं आपल्याला एकदाही त्यांच्या कुठल्याही गोष्टीमध्ये आढळत नाही, ते तेवढ्यासाठी. म्हणून ह्याच कारणासाठी आपण त्यांना समर्थ रामदास असं म्हटलं जातं. तरी पंत म्हणतात की समर्थ कोणाला म्हणावं? पंत एका ठिकाणी म्हणतात एकादश सद्गुण हे, एकादश सद्गुण हे, ज्याच्या मुखी समर्थ तोची घडा, कडी काळही त्यापुढे येऊनी काय कैल बोल घडा. आता आपल्याला असा प्रश्न पडेल की कोणते 11 गुण की ज्याने आपण समर्थांना समर्थ म्हणतो? तर एका श्लोकामध्ये सांगितलेलं आहे परिभ्रमण चारणा अचूक यत्न तो साजिरा, सदा मरण जागृती मनी विवेक वाणे जरा, विरक्त बहुनी स्मृती मृदुल वाक्य शांती क्षमा, सहिष्णुपकार उत्कट गुणे आले संगमा, जय जय रघुवीर समर्थ. असे 11 गुण त्यांच्या अंगी होते म्हणून त्यांना समर्थ म्हटले जाते. पण ते स्वतःला रामदास म्हणून देतात. कारण दास झाल्याशिवाय बोध होत नाही म्हणून त्यांच्या ग्रंथाचं नाव सुद्धा दासबोध आहे. मग परिभ्रमण, अहो प्रत्येक संतांनी आपल्याला दिसतं भारत भ्रमण केलेलं दिसतं. कशासाठी? तर देश काल ह्यांची परिस्थिती जाणून घेण्यासाठी हे संत परिभ्रमण करत असतात. आमच्या गोंदवलेकर महाराजांना सुद्धा तुकाईंनी सांगितलं होतं की जो तुला मी बोध केलाय तो दृढ होण्यासाठी तुला भारत भ्रमण करायला पाहिजे. म्हणून तसंच समर्थांनी सुद्धा भारत भ्रमण केलं. चालना हा दुसरा गुण त्यांचा सांगितलाय. चालना म्हणजे गतिमानता करणं. समर्थांनी गतिमानता केली समाजामध्ये. आणि दुसरं चालनाचा हा शब्द घेतला तर चाळणी जर आपण धरली तर जसं चाळणीतनं वरचं चांगलं राहतं आणि कोंडा खाली पडतो तसं वेचून वेचून त्यांनी महंत तयार केले आणि त्या मठामध्ये त्यांची नियुक्ती केली. म्हणून परिभ्रमण चारणा अचूक यत्न तो साधिला.
समर्थ आपल्याला सांगतात की यत्न तो देव जाणावा, पण नुसतं सांगून लोक ऐकणार नाही. तुम्ही तसं आचरण केलं तर लोक आचरण करतात. म्हणून समर्थांनी सुद्धा हे राज्य स्वराज्य व्हावं ह्यासाठी अचूक असा यत्न त्यांनी केलेला दिसतो. म्हणून अचूक यत्न तो साजिरा, सदा मरण जागृती. समर्थ म्हणतात की मरणाचे स्मरण असावे, पण आपल्याला मात्र मरणाचं स्मरण नसतं. अहो, तिथपर्यंत पोचून आले तरी सुद्धा प्रत्येकाला वाटतं आपण अमरपट्टा घेऊन आलेलो. पण समर्थ सांगतात की मरणाचे स्मरण असावे. याच्यासाठी एक दृष्टांत देते की नाथ महाराजांनी एका गृहस्थांना सांगितलं की 8 दिवसांनी आपला मृत्यू आहे. आता असं नाथ सांगतायत म्हणून ह्या माणसाने काय केलं, 8 दिवस राहिलेत आपल्याकडे म्हणून ज्यांची देणी होती ती देऊन टाकले, बायकोशी चांगले वागायला लागले, मुलांवर न रागवता त्यांच्याशी प्रेमाने वागतायत, शेजाऱ्यांशी सलोख्याने संबंध वाढवतायत. होता होता 8वा दिवस आलाय, मृत्यूची वाट बघतायत पण मृत्यू आला नाही. नाथांकडे गेलेत आणि नाथांना म्हणतायत तुम्ही सांगितलं पण मला मृत्यू आला नाही. तुला हे कळण्यासाठीच मी सांगितलं. जसं मृत्यू येणार म्हटल्यानंतर तुझी वागणूक, तुझा आचार विचार कसा झाला, तसं ते आपल्या सतत स्मरणामध्ये राहिलं पाहिजे. म्हणजेच महाराज म्हणतात त्याप्रमाणे मन कोणाचे कधी न दुःख व्हावे. असं जर आपलं आचरण राहिलं तर समर्थ म्हणतात त्याप्रमाणे मरणाचे स्मरण असावे. तसं समर्थांना सुद्धा मरणाचं स्मरण होतं. सदा मरण जागृती मनी विवेक वाहे झाला. विवेक हा माणसाने करायचा आहे, कारण ही सतसत विवेक बुद्धी फक्त मनुष्य देहाला मध्येच आहे. इतरांना बुद्धी दिली असली तरी फक्त स्वसंरक्षण आणि अन्न मिळवण्याची बुद्धी सगळ्या योनींमध्ये आहे. पण सारासार विचार करायची बुद्धी ही फक्त मनुष्य देहामध्येच आहे. म्हणून मनी विवेक वाहे झरा. जसा झरा हा सतत वाहत असतो तसा तुमच्या मनामध्ये हा विवेक असला पाहिजे. अगदी विवेकाची थोडक्यात जर आपली व्याख्या बघायची झाली तर प्रत्येक अक्षर घ्या. वि म्हणजे विचारपूर्वक, वे म्हणजे वेळेवर आणि क म्हणजे कर्तव्य म्हणजेच विवेक. हा तुम्ही आयुष्यामध्ये केला की तुमचं आयुष्य सुखमय होतं. विरक्त बहु निस्पृही. आता विरक्त आणि निस्पृह याच्यामध्ये आपल्याला सारखेपणा वाटतो पण थोडा थोडा फरक आहे, छटा आहे त्याच्यामध्ये. विरक्त म्हणजे काय तर जो वीतहा रागहा इति वैराग्य हा असं सांगितलेलं आहे. मग महाराज आमचे म्हणतात की एखादी गोष्ट नाहीच, मग नाहीये तर नसू देत, मग त्याला वैराग्य म्हणायचंय का? नाही. जी वस्तू असून सुद्धा त्याचा आपल्याला लोभ होत नाही त्याला वैराग्य असं म्हटलेलं आहे. मग असे समर्थ होते. नाहीतर शिवरायांनी घोडीमध्ये सनद घातलीये पण सनद त्यांना परत दिले, आपण देऊ का हो? आपल्याला भेटवस्तू आली तरी सुद्धा आपण ती परत देत नाही. चुकून आली म्हटलं तरी सुद्धा दिली जात नाही. म्हणून विरक्त बहु निस्पृही असंच एक विरक्त असणारे आणि निस्पृह असणारे असंच एक व्यक्तिमत्व म्हणजे लोकमाता अहिल्याबाई होळकर. सध्या त्यांची त्रिशताब्दी जयंतीचे दिवस चालू आहेत म्हणून एक जरी त्यांचा दृष्टांत सांगितला तरी सुद्धा आमचं ते कीर्तन धरलं जात आहे. मग 16 कोटी त्यांची स्त्रीधन होतं पण त्याच्यावर त्यांनी पाणी सोडलेलं होतं. त्याच्यातनं त्यांनी सगळ्या या सोयी सुविधा भारताला दिल्या. बरं, त्यामागे कुठलाही स्वार्थ नव्हता. आणि शिवाय आजची बांधकामं बघा आणि अहिल्याबाईंनी केलेली बांधकामं बघा, एक चिरा सुद्धा अजून ढळलेला नाही. 300 वर्ष झाली तरी आज बिल्डिंग बांधता बांधताच लावली ना 14वी. म्हणजे जे काम आपण करतो ते किती विरक्तीने किती निस्पृहपणे करतो याचं उदाहरण म्हणजे अहिल्याबाईंचं आहे. तसेच समर्थ संत हे असे असतात. म्हणून विरक्त बहु निस्पृही मृदुल वाक्य शांती क्षमा. मृदुल वाक्याने सगळ्यांशी संत बोलतात. म्हणून संतांचं एक लक्षण सांगितलेलं आहे. साज आणि मवाळ
रसले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. कुठलेही संत तुम्हाला जिव्हारी लागेल असं बोलत नाही. म्हणून आपण सुद्धा दुसऱ्याशी बोलताना याचं भान ठेवायला पाहिजे. तर शब्द हेची कातर, शब्द सुई दोरा. म्हणजे शब्द हे तुमचं कात्री सुद्धा होऊ शकते, नाही तर सुई दोरा सुद्धा होऊ शकते. सुई टोचते पण ती जोडते ना दोन कापड, पण कात्री मात्र कापडाचे दोन भाग करते. तसं आपले शब्द, ही वाणी जी आहे ती तशी धारदार आहे. म्हणून जिवंत अमोघ तेजस्वी वाणीने असं समर्थांचं वर्णन करताना श्रीधर स्वामी पद्यामध्ये म्हणतात की ज्याची अलौकिक विचार. जिवंत अमोघ अशी वाणी म्हणजे काय हो, तर आजही ती वाणी आपल्या लक्षात राहते, त्याला जिवंत अमोघ वाणी म्हणतात. आपण बोललेलं 2 तासांनी सुद्धा कोणाच्या लक्षात राहत नाही. पण स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे म्हणणारे आमचे लोकमान्य टिळक. आज हे वाक्य जरी आपण ऐकलं तरी सुद्धा आपल्या अंगामध्ये स्फूर्ती येते की नाही. किंवा तू मुझे खून दो मैं तुम्ही आजादी दूंगा असं बोलणारे नेताजी सुभाषचंद्र बोस, याला जिवंत अमोघ वाणी म्हणतात. आणि अशी संतांची, समर्थांची वाणी होती की जय जय रघुवीर समर्थ असं म्हटल्यानंतर आपल्या अंगामध्ये उत्साह निर्माण होतो किंवा समर्थांची मूर्ती आपल्या डोळ्यापुढे उभी होते. म्हणून मृदुल वाक्य शांती क्षमा. शांती हा गुण संतांकडे आढळतो. शिष्यांनी, भक्तांनी कितीही त्रास दिला किंवा अपराध केले तरी सुद्धा त्यांची शांती ढळत नाही. आपण हुरडा चरित्र इथे बघितलंय की ज्या वेळेला रामजी पाटील नावाच्या शेतकऱ्याच्या मळ्यातली कणस घेऊन हुरडा केला, पण ते त्याला आवडलं नाही आणि त्या ज्वारीच्या ताटानेच समर्थांना त्यांनी मारलं. पण समर्थांना अंगावर वळ उठले तरी त्यांनी शिष्यांना शांत राहा अशी खूण केली. बरं का, आपण काय म्हणून घ्या त्याचा बदला, पण संत असे नसतात, समर्थ असे नव्हते. म्हणून मृदुल वाक्य शांती क्षमा. आणि एवढं करून ज्यावेळी शिवाजी राजांना हे कळलं त्यावेळी त्याला मी शिक्षा देतो, त्याला मी पकडून आणतो असं शिवराय म्हणाले. त्यावेळी समर्थ म्हणतात तू त्याला पकडून आण, पण शिक्षा देण्याचं काम माझं आहे, कारण मला त्यांनी त्रास दिला असं तुला वाटतंय. आणि समर्थांनी काय केलं तर त्याला सरदारकीची वस्त्र दिले. म्हणजे क्षमा नुसतं करून थांबले नाहीये, तर सरदारकीची वस्त्र दिलेत. का बरं, तर तो आपल्या मण्याचं चांगलं रक्षण करतोय. म्हणजे हा तुझ्या सैन्यामध्ये असला तर आपल्या स्वराज्याचं रक्षण करेल अशी दूरदृष्टी समर्थांच्या ठिकाणी होती. म्हणून मृदुल वाक्य शांती क्षमा. ज्या वेळेला रायगडाचं बांधकाम चालू होतं त्यावेळे शिवरायांच्या मनामध्ये काय आलं की इतक्या सगळ्यांचा पोशिंदा मी आहे. समर्थ सद्गुरूंना हे समजलंय, पण शिवरायांना ते तोडून बोलले नाही. पण मृदुल वाक्यामध्ये काय सांगितलंय, एका पाथरवटाला बोलवलंय आणि त्याला असा एक तो दगड होता, त्याला असा फोडायला सांगितला की तो आडवा भाग पडला. आणि त्या पाथरवटाने तसा तो भाग दगडाचा काढलाय. तर आतमध्ये करवंटी एवढा खोल खड्डा होता, त्याच्यामध्ये पाणी होतं आणि तिथे बेडकी होती. आता समर्थ म्हणतात शिवबा हिचा सुद्धा पोशिंदा तूच आहेस. म्हणजे मृदुल वाक्य बोलून शिवरायांच्या मनात क्षणभर का विना जो अहंकार झाला तो त्यांनी बाजूला काढला. म्हणून मृदुल वाक्य शांती क्षमा हे सगळे गुण ज्याच्या अंगी असतात आणि सहिष्णु उपकार उत्कट गुणी आले संगमा, अशी ही समर्थांची 11 गुण त्यांच्यामध्ये आहेत. म्हणून त्यांना समर्थ आपण असं म्हणतो, कारण ह्या समर्थांनी काय कार्य केले. कल्याणार्थ जगाच्या ज्ञानी जन्म सर्व
निस्पृह होता. राम नाम बदत से वै खरी, राम कार्य तोच है. रामाच्या साठी रामाचे गुणगान व रामकथा कल्याण न्यावी अशी त्यांची इच्छा होती आणि त्याप्रमाणे त्यांनी आयुष्यभर तेच कार्य केले. पण समर्थ हे अगदी मवाळ नव्हते बरं का. जसं ज्ञानेश्वर माऊली म्हणजे आपण त्यांना माऊली म्हणतो, पण समर्थांची भूमिका खरी म्हणजे पित्यासारखी होती. थोडे कडक शब्दामध्ये बोलणारे आणि शिष्यांना सुद्धा परीक्षा घेतल्याशिवाय त्यांनी महंत केलं नाही. मग काय करायचे? हल्ली आपण करोडपती हे बघतो कार्यक्रम, त्याच्यामध्ये 10 जण ते कॉम्प्युटरच्या इथे बसलेले असतात आणि फास्टेस्ट उत्तर जो कोण देईल तो त्या सीटवर, हॉट सीटवर बसतो. तसं समर्थ तेव्हा काय असे बाइंडिंग केलेले दासबोध नव्हते. प्रत्येक पान वेगळं अशी पोथी टाईप असं असायचं. तर त्या पोथीची, दासबोधाची पानं मागे पुढे करून ठेवत असत आणि ती पानं जो योग्य क्रमाने लावेल अशी त्या महंताची परीक्षा घेतली जात असते. कित्येक ठिकाणी अगदी उद्धवांना सुद्धा ज्यावेळी एका मुसलमान सरदारांनी पकडले तेव्हा समर्थांना हाक मारली की माझ्या मदतीला या. समर्थ तेव्हा आले, पण उद्धव स्वामींना सांगितलंय मी दरवेळी तुझ्या मदतीला येणार नाही, तुझ्याकडे ती सामर्थ्य, तुझीकडे शक्तीही असायला पाहिजे. म्हणून दुसऱ्यांचा अन्याय सहन करणं हा सुद्धा गुन्हाच आहे हे समर्थांनी उद्धव स्वामींना सांगितलं. म्हणजे प्रत्येक ठिकाणी विवेक ठेवणं, वैराग्य ठेवणं हे त्यांचं काम. म्हणून आशेचा वसंत, स्फूर्तीचा जनक ह्या संतांना असं वर्णन का केलंय की आशेचा वसंत, वसंत आला की सृष्टी जशी बहरते तसं संत आले की संस्कृती बहरते. म्हणून संत आणि वसंत याच्यामध्ये साम्य सांगितलेलं आहे. आणि स्फूर्तीचा जनक, ज्याची अलौकिक विचारणा. अहो, ज्यांच्या नुसत्या सहवासामध्ये जरी आपण गेलो तरी सुद्धा आपली विचारणा, आपले विचार, आपला आचार हा बदलण्याचं सामर्थ्य त्यांच्या सहवासामध्ये असतं असे हे संत असतात. म्हणून धर्माचे खंडन, धर्माचे मंडन, संतांचे जीवन जो का झाले. सगळे संत हे अवतार घेत असतात. समर्थांचा अवतार सुद्धा मारुतीरायांचा अवतार आहे. मग भगवंत अवतार घेतो, संत अवतार घेतात, पण यांच्यामध्ये काही फरक आहे का? आहे. कारण भगवंत हा अवतार घेतल्यानंतर शस्त्रांनी ही भक्तांचं रक्षण करतो आणि दुर्जनांचं निखंदन करत असतो. पण संत मात्र शस्त्र वापरत नाहीत. एकाही संतांच्या हातामध्ये आपल्याला शस्त्र दिसत नाही. मग तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, भरणे काम बीज वाढवावे नाहरी, भरणे काम बीज वाढवावे नाहरी, धर्माचे पालन म्हणून संतांनी जनसमाजाची मनोभूमी तयार केलेली दिसते किंवा दुष्ट बुद्धी नाहीशी करण्याचं काम हे संत करत असतात. म्हणून तर ज्ञानेश्वर माऊली जे खळांची व्यक्ती सांडो असं आपल्या पसायदानामध्ये म्हणतात. एक साधू महाराज तीरावर बसलेले आणि काही 4 टवाळ मुलं तिथे आली
आणि त्यांना अदवा तद्वा बोलायला लागले. आता साधू महाराजांनी काही त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. होता होता एक नौका आली, ते 4-5 मुलं आणि ते साधू महाराज त्या नौकेमध्ये बसले. पण आपल्या भक्ताची निंदा नालस्ती ह्या मुलांनी केले म्हणून भगवंताला राग आला आणि नौका मध्यामध्ये आले आणि भगवंत त्या साधू महाराजांशी बोलतोय की ह्या मुलांना आता ही नौका उलटवून खाली पाडू का? पण साधू महाराज भगवंताला काय सांगताय की भगवंता, अरे पहिलं तीर आला की मी दुसऱ्या दिशेला जाणार, ते दुसऱ्या दिशेला जाणार, पुन्हा कशाला जीवनामध्ये संबंध येतोय, तू असं काही करू नकोस. पण भगवंताला असं वाटलं नाही, त्यांना शिक्षा तर झालीच पाहिजे, काय करू? तेव्हा ते संत सांगतात, साधू सांगतात की भगवंता, तुला जर काही माझ्यासाठी करायचं असेल तर त्यांची दुष्ट बुद्धी आहे ना ती पलटवून टाक. म्हणजे धर्माचं पालन करण्याकरता संत हे जीवनभर कष्ट करत असतात. आणि कारण ते दीनवत्सल आहे, बुडते हे जन न देखणे डोळा. आणि म्हणून अशा संतांच्या चरणी आपण आपला भाव ठेवला पाहिजे आणि हा भवसागर तरुण गेला पाहिजे. आणि हेच आपल्याला मूळ पद्यामध्ये श्रीधर स्वामी सांगताय की दयाच्या ही चरणी ठेवून या भाव तरुया हा भव यया पंथे. म्हणून अशा ब्रह्मचर्य, कडकडीत ब्रह्मचर्य पाळणाऱ्या, जी संपूर्ण चित्कला, जी ब्रह्मचैतन्याची चित्कला आहे, अशा ह्या समर्थांना आपण शरण जाऊया, अशा संतांना शरण जाऊया की जे आपल्याला त्यांच्याजवळ गेल्यानंतर आशेचा किरण दाखवतात, आपलं जीवन सुख समाधानी करतात, जे धर्माचे मंडन करतात आणि अधर्माचं खंडन करतात, असे हे संत हे खरे आपल्याला मार्गदर्शक आहेत. आणि ते मार्गदर्शन घेऊन आपण हा भवसागर नक्कीच तरून जातो. म्हणून मूळ पद्यामध्ये आपल्याला श्रीधर स्वामी हे सांगतात, ब्रह्मचर्याचा
सुराज्य करणं, आनंद मन करणं, हे समर्थ आणि शिवराय त्या दोघांनी आपल्या महाराष्ट्राचं अवघं आनंद मन भ्रमण केलं. आणि अशा ह्या गुरु शिष्य जोडीला, खरं म्हणजे दोघांच्या मध्ये अंतर होतं 20-22 वर्षाचं बरं का, म्हणजे बाप लेकाचं सुद्धा नातं त्यांच्यामध्ये होत. पण एकाला योगीराज म्हणतात आणि एकाला श्रीमान योगी असं म्हणतात. दोन्ही जरी वेगवेगळ्या व्यक्ती असल्या तरी ध्येय त्यांचं एकच होतं, सुराज्य करणं आणि स्वराज्य मिळवणं आणि सुराज्य करणं हे दोघांचं ध्येय होतं. आणि म्हणूनच समर्थ हे शिवरायांना अत्यंत त्यांच्यावर पुत्रवत प्रेम करत असत. पण एके दिवशी मात्र रामनवमीचा सगळा उत्सव झालाय, हनुमान जन्म झालाय आणि एक दुःखद वार्ता घडावरती आली. शके 1602 साली, शके 1602 साली, चैत्र शुद्ध पौर्णिमा शिवरायांस घेऊन गेली निज धामासी श्रीराम. चैत्री पौर्णिमेलाच शिवरायांचा दुःखद अंत झालाय आणि ही बातमी कळावर आली. ही बातमी समर्थांनी ऐकली मात्र आणि मनामध्ये एवढे कणखर असणारे, विरक्त निस्पृह असणारे समर्थ मनामध्ये हल्ले, उदास झाले आणि चाफळला त्यांची वस्ती होती. आता मात्र त्यांना असं वाटायला लागलं की आपण आता सज्जन गडावर जाऊ. तर सगळे शिष्य त्यांना म्हणतायत की अहो, गडावरती वारं असतं, त्याला ते सहन होणार नाही, ताप सर्दी खोकला असं काहीतरी होईल, याच्यापेक्षा आपण इथेच राहावं अशी आमची इच्छा आहे. पण समर्थ म्हणताय की आता मला गडावर जायचंय, कारण मी जर इथे राहिलो आणि माझं काही बरं वाईट झालं तर सगळे शिष्य माझं पूजन इथे रामाच्या इथे करतील आणि रामाच्या भक्तीत अंतर पडेल, म्हणून माता आता गडावरती जायचं असं समर्थांनी सांगितलंय. आणि सगळे जण समर्थ म्हणून गडावर निघाले. पण त्याआधी रामरायाचा निरोप घेतलाय सद्गतीत कंठाने. चाफळचा सगळा परिसर डोळे भरून पाहिला. तिथल्या घडी एकदा डोळ्यांनी पाहून घेतले आणि रामरायाला विनंती करतात. कारण रामरायाशी समर्थ बोलतायत की हे रामा, आम्ही जसं तुझं पुरस्चरण केलं तसं सामान्य लोकांना जमणार नाही, मग तू त्यांना कधी दर्शन देणारच नाहीस का? तर त्यांना तू कधी दर्शन देशील, कसं दर्शन देशील? माझी तुला विनंती आहे की त्यांच्यासाठी सुद्धा दर्शन सुलभ व्हावे अशी रामरायाशी त्यांनी प्रार्थना केली आहे. आणि रामराय त्यांना उत्तर देत आहेत.
मागे माझा 13 कोटी जप करेल श्रीराम जय जय राम. त्याची संख्या 13 कोटी झाली की त्या साधकाला मी दर्शन दिले. त्याला पुरस्चरण करण्याची आवश्यकता नाही. आणि गडावरती समर्थ आले आणि जवळच्या अंतरंग शिष्यांना सांगतायत माघ मासाच्या आम्हाला जाणं आणि त्यापर्यंत आम्ही गडावरच वस्ती करणार. आणि समर्थांनी एकांतवास सुरू केला. फक्त अक्का स्वामी आणि उद्धव स्वामी त्यांना आतमध्ये भेटायला जाऊ शकत होते. महाराजांनी अन्न पाणी सोडलंय, कारण शिवबावरचे त्यांचं प्रेम होतं. सतत शिवबा आठवत होता. कसा माझा शिवबा होता, कसा धर्मासाठी कालनिर्णय केलं, कसं स्वराज्याचं सुराज्य केलं, अशा प्रत्येक आठवणी शिवरायांच्या समर्थांना येत होत्या. आणि आता आपण इथे राहणं नाही हा विचार त्यांनी केलाय आणि अन्नत्याग केलाय, जलत्याग केलाय. आणि मुखाने सतत राम नाम स्मरण चालू होता होता माघ वद्य पंचमी आलेली आहे. आणि त्यावेळेला समर्थ ज्यावेळी तंजावरला गेलेले असताना तिथे एक अंध असा कारागीर होता, शिल्पकार होता, की त्याला अगदी अंधुक दिसत होता. त्याला समर्थांनी श्रीरामाच्या मूर्ती करायला सांगितल्या आणि त्या मूर्ती समर्थांनी गडावरती आणून घेतली. त्या मूर्ती पंचमीला आल्या आणि रात्री रामरायांनी दृष्टांत दिला. समर्थांनी त्या मूर्तींच्या डोळ्यावरचं मेण काढले आणि समर्थांचा आणि रामरायाचा असा संवाद झालाय आणि समर्थांचा स्कंठ सद्गतीत झाला. आता मात्र अक्का स्वामींना अत्यंत वाईट वाटत होतं की आता आपल्याला समर्थ दिसणार नाही. म्हणून त्या समर्थांना म्हणतात सगुण रूप शंका आल्या, आम्ही कोणाला विचारावे. तेव्हा समर्थ त्यांची समजूत घालतायत आणि म्हणतायत अक्का स्वामी, जे उपजे ते नाशे. अहो जे जन्माला आलाय त्याला मृत्यू हा ठरलेला आहे, पण मी जे वाङ्मय करून ठेवलंय ते तुमच्या हितासाठीच आहे. म्हणून माझी काया आणि वाणी, माझी काया आणि वाणी, देवी म्हणाल अंतःकरणी,
माझी वाणी जाईल असं तुम्हाला जरी वाटलं तरी या जगत जीवनी मी निरंतर असणार आहे. कशा रूपात? तर माझ्या वाङ्मयाच्या रूपात. तुमच्यासाठी मी जो दासबोध लिहिलाय तो तुमच्या कल्याणासाठी लिहिलाय. त्याचं जे आचरण आहे ते तुम्ही तुमच्या चित्तामध्ये ठेवा, म्हणजे रामकृपेने तुम्ही हा भवसागर नक्की तरून जा. आणि होता होता माघ मध्य नवमी उजाडली. समर्थ ध्यानस्थ बसलेले होते, मुखाने रामनाम चाललेले होते. होता होता 11 वाजले आणि समर्थांनी सांगितलं की आता मला पलंगावरून खाली ठेवा. कृश झालेले समर्थ, पण 4-2 शिष्य आले तरी उचलता आले नाही. म्हणजे ताकद किती, सामर्थ्य किती होतं समर्थांचं. शेवटी समर्थ हसलेत आणि स्वतः उठून त्या आसनावर बसलेले आहेत आणि 3 वेळा प्रभू रामचंद्रांचा रामनामाचा उच्चार केलाय आणि त्या उच्चाराने अख्खं आसमंत कोंडून राहिलं. 3 वेळा भुभुक्कार केलाय, कारण मारुतीरायांचा त्यांचा अवतार होता आणि ही त्यांची प्राणज्योत ही दुपारी 12 वाजता ही रामरायाच्या हृदयस्थ ठिकाणी त्यांची प्राणज्योत गेलेली आहे. आजही आपण दासनवमी साजरी करतो, पण ती कशासाठी करायची असते? अहो, आपण ह्या सगळ्या संतांच्या पुण्यतिथ्या साजऱ्या करतो. संतांच्या तिथीला पुण्यतिथी म्हटली जाते, कारण त्यांच्या पुण्याने त्या तिथीवर शिक्कामोर्तब होत असतो. आपली सगळ्या सामान्य लोकांची श्राद्ध असतात, पण संतांच्या ह्या पुण्यतिथ्या असतात आणि त्यांचं आचरण आपल्याला करता यावं, त्यांचे गुण आपल्यामध्ये यावेत म्हणून आपण ह्या त्यांच्या पुण्यतिथ्या साजऱ्या करत असतो. जसं समर्थांनी रामरायाचा नामाचा उच्चार, राष्ट्राचा उच्चार असं सगळं केलेलं आहे आणि तसंच आपल्या हातून सुद्धा राष्ट्रधर्म, रामकार्य व्हावं याच्यासाठीच आपल्याला त्यांच्या चरणाशी लागायचंय आणि हा भवसागर तरुण जायचंय. म्हणून दरवर्षी हा उत्सव आपण करतो, ते त्यांचे गुण आपल्यामध्ये यावे म्हणून. आणि त्यांच्या चरणाशी शरण गेल्याशिवाय, अनन्य शरण गेल्याशिवाय ती वृत्ती आपल्या अंगामध्ये मांडली जात नाही. म्हणून मूळ पद्यामध्ये आपल्याला श्रीधर स्वामी हेच सांगतात, ब्रह्मचर्याचा